मला दिवाळी, दसरा, सण सुख, कोणतेही कोणाचं लग्न असो, कोणताही कार्यक्रम असो, मी सगळ्या गोष्टी अवॉइड करतो. मला कोणत्याच गोष्टी आवडत नाही. पण मला एकच दिवस आवडतो. कोणता दिवस? फक्त या मुलांच्या अंगावरती गुलाल पडण्याचा दिवस. आणि ज्यावेळेस त्यांच्या अंगावरती गुलाल पडतो, तो माझ्या अंगावरती गुलाल पडतो. तोच माझ्यासाठी दिवाळी, दसरा सण सुद्धा असतो. बस मी नक्कीच आश्वासन देतो की अजून 2-3 रिझल्ट तुमच्या गावामध्ये येणार, लवकरच लवकर येणार. आणि खरं जर तिला मी म्हणतो चॅलेंज द्यावं की भविष्यामध्ये नक्कीच PSI म्हणून उभी राहील, नक्कीच PSI म्हणून उभी राहील. ज्यांनी वैष्णवीला खऱ्या अर्थानं एकलव्यासारखं जे शिक्षण दिलं ते विकास सर सरांना विनंती, आपण आलेल्या सर्व पाहुणे मंडळाला घोषित ग्रामस्थांना आपण आपल्या मोलाचं असं मार्गदर्शन करावं अशी विनंती करतो. प्रथमतः घोषित ग्रामस्थ आणि चोरगे परिवार यांचा धन्यवाद की एवढा मोठा कार्यक्रम ठेवला तुम्ही. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात बरेचसे विद्यार्थी भरती होतात, खूप विद्यार्थी, म्हणजे 15,000 मुलं भरती झाली. पण 15,000 मुलांचा प्रत्येकाचा कार्यक्रम होत नाही. पण खूप छान वाटतंय की आज ग्रामस्थांनी म्हणा किंवा चोरगे परिवारांनी म्हणा की एवढा मोठा कार्यक्रम ठेवला. नंतर एवढ्या कार्यक्रमात लग्न सुद्धा होऊन जाते किंवा साखरपुडा होऊन जाते. पण तुम्ही एवढा कार्यक्रम छान ठेवला, खूप छान वाटलं. वैष्णवीबद्दल मी थोडंसं बोलेल. आणि बऱ्याचशा परिवारांनी म्हणा किंवा मॅडमनी म्हणा, वैष्णवीच्या मित्र परिवारांनी म्हणा, सगळ्यांनी तिच्याबद्दल तो संघर्ष तिचा सांगितलेला आहे. पण थोडक्यात मी एक गुरु म्हणून आणि एक शिक्षक म्हणून माझ्याप्रती जो संघर्ष तिचा आला आहे तो संघर्ष मी सांगेल. बरेचसे विद्यार्थी भरती होतात. भरती झाल्यावरती लोकांना त्यांचा फक्त सक्सेस दिसतं, जे काही त्यांनी मिळवलंय. जसं तुम्ही बघितलं, फटाके वाजले, गुलाल उधळला, तिच्या अंगावरती गुलाल पडला, फेटा लावलाय, तिला हार घातलाय, हे सगळं दिसतं. पण त्याच्या मागचा संघर्ष कुणाला दिसत नाही. गेले 2-2.5 वर्षापूर्वी वैष्णवी माझ्याकडे आली होती अकॅडमीसाठी. 2 बहीण भाऊ, 3 बहीण भाऊ, आणि असे 2 जण, राम म्हणा किंवा वैष्णवी म्हणा, हे वर्षभराच्या कालावधीमध्ये भरती होण्यासारखे विद्यार्थी होते माझ्याकडे. आणि किंबहुना भरतीही झाले असते. पण दुर्दैव म्हणायचं की वर्षभरापूर्वी त्यांचा अपघात झाला. आणि त्या अपघातामध्ये 3 बहीण भावांना दुखापत झाली, खूप मोठी दुखापत झाली. थोडं त्या अपघाताबद्दल पण सांगाल की ज्यावेळेस अपघात झाला, पहिला फोन मला वाटतंय रामने पहिला आई वडिलांना केला असेल, आणि त्याच्यानंतर मला फोन केलाय. त्याने मला फोन केला आई वडिलांच्या आधी. मी तिथं टच झालोय. आणि ते जे दृश्य होतं ना, ते भयानक दृश्य होतं, न सांगण्यासारखं आणि न बोलण्यासारखं. मला आज दुपारी वैष्णवीच्या पप्पांनी म्हणले की असा व्हिडिओ होता तिचा जुना. म्हणलं ते व्हिडिओ सुद्धा दाखवू नका म्हणणं मला. मी तिचे व्हिडिओ जरी बघितलं तर मला डोळ्यात टचकेने पाणी येतं, आणि ते आठवून पण येत नाही. मॅडमनी जर सांगितलं की आम्ही हॉस्पिटलमध्ये गेल्यावरती ते अंगठा पकडायचे, हे करायचे, तर लिटरली त्या गोष्टी मी बोलू पण शकत नाही. कारण की जसं वैष्णवीचं रिलेशन तिच्या आई वडिलांबरोबर आहे, तेच रिलेशन सेम माझ्याबरोबर किंवा मॅडम बरोबर आमच्या नवनीत करिअर अकॅडमीच्या परिवाराबरोबर आहे. जे दुःख तुम्हाला झालं ते त्याच्यापेक्षा अनंत दुःख आम्हाला सुद्धा झालंय, भयानक दुःख झालंय. पण ह्या सगळ्या गोष्टी वैष्णवीने झेलल्या. 3 महिने 2 महिने तिने हॉस्पिटलमध्ये काढले. त्याच्यानंतरचा परत तिचा एकदा पुन्हा प्रवास चालू झाला. ती पडली, धडपडली, भयानक तिने वेदना घेतल्या. आणि त्या सगळ्या वेदनांमधून तिने ते यश निर्माण केलं. खरंच कौतुकास्पद आहे. बोलायला शब्द नाहीत माझ्याकडे. तर पुन्हा एकदा ग्रामस्थ आणि चोरगे परिवाराचा धन्यवाद कराल की खूप छान कार्यक्रम ठेवला. आणि तिच्या भावी वाटचालीसाठी जसं ग्रामस्थ बोलले, जसं परिवार बोलले किंवा मॅडम बोलल्या, प्रतीक सर बोलले की तिला कोणी जर चॅलेंज दिलं तर ती नक्कीच चॅलेंज पूर्ण करते. आणि खरं जर तिला मी म्हणतो चॅलेंज द्यावं की भविष्यामध्ये नक्कीच PSI म्हणून उभी राहील, नक्कीच PSI म्हणून उभी राहील. आणि परत एक शेवटचं बोलतो, चोरगे परिवाराला म्हणा किंवा ग्रामस्थांना म्हणा, मी अजून एक आश्वासन देतो. आज मला इथं उभं राहायचा चान्स भेटलाय, आज भेटलाय. प्रत्येक दरवर्षी मला वाटतं की माझ्या अंगावर मला दिवाळी, दसरा, सण सुख, कोणतेही कोणाचं लग्न असो, कोणताही कार्यक्रम असो, मी सगळ्या गोष्टी अवॉइड करतो. मला कोणत्याच गोष्टी आवडत नाही. पण मला एकच दिवस आवडतो. कोणता दिवस? फक्त या मुलांच्या अंगावरती गुलाल पडण्याचा दिवस. आणि ज्यावेळेस त्यांच्या अंगावरती गुलाल पडतो, तो माझ्या अंगावरती गुलाल पडतो. तोच माझ्यासाठी दिवाळी, दसरा सण सुद्धा असतो. बस. अजून एक मी चोरगे परिवाराला एक आश्वासन देतो आणि ग्रामस्थांना देतो की जसा हा कार्यक्रम आज झालाय, तसंच अजून एक 6 महिन्यांनी किंवा 8 महिन्यांनी परत एकदा इथं मला याचं योगदान भेटेल. आणि असं मला फटाके फोडायचं योगदान भेटेल. मी नक्कीच आश्वासन देतो की अजून 2-3 रिझल्ट तुमच्या गावामध्ये येणार,
लवकरात लवकर यायला. हो, धन्यवाद.